हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय। ओम चैतन्य अडवंगनाथ महाराज की जय। गुरुदेव भगवान की जय। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। सद्गुरु नारायणगिरी बाबा की जय। अडवंगनाथ महाराज की जय। सगळे जण की बाळा ध्यानमूलम गुरुमूर्ति पूजामूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुर्वाक्य मोक्षमूलम गुरुकृपा तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम। अडवंगनाथ महाराज की जय। गुरुदेव भगवान की जय। रस्ता द्या। गुजरात मध्ये समुद्र किनाऱ्यावरती बिमलेश्वर या ठिकाणी जमलेलो आलेलो आहोत। आज आपली यात्रा अत्यंत आनंदामध्ये यात्रेचा अडवंगनाथ संस्थानला आपण 18 तारखेला निघालेलो आहोत। आजची 21 तारीख आहे। 21 तारीख आहे म्हणजे आपल्याला झालेली दिवस 4था दिवस चालू आहे। 4 दिवसामध्ये खऱ्या अर्थाने आपण सर्वजण आपलं घर दार सर्व विसरून गेलेलो आहोत। कोणी किती फोन घरी केले मला माहित नाही। मी आश्रमात अजून काही एकदा केला नाहीये कारण आमचा आश्रम आमच्या संघच आहे। त्यामुळे कारण या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत भगवंताच्या चिंतनासाठी। चिंता करू नका, चिंतन केल्याशिवाय राहू नका। चिंता केल्याने कोणाचंही भलं होत नाही, चांगलं होत नाही। कारण ध्यान करायचं असेल कोणाचं करा, पूजा करायची असेल कोणाची करायची, आणि मंत्र जपायचा असेल कोणाचं जपायचा। याचं जे शास्त्र आहे, शास्त्र सांगतं काय आहे, ध्यानमूलम गुरुमूर्ती पूजामूलम गुरुपदम। ध्यान करायचं असेल तर गुरुचं करा, पूजा करायची असेल तर गुरुची करा, आणि मंत्र ऐकायचा असेल तर गुरुचंच ऐका। महाराज या 3 गोष्टी गुरुच्याच का ऐकायच्या आहेत? कारण देवाच्या का नाही, माणसाच्या काय नाही। देवाहीपेक्षा माणसाहीपेक्षा गुरु हे श्रेष्ठ असतात। कारण गुरु नसेल तर देव कळत नाही। अशी हजारो उदाहरणं मला आपल्या पुढे देता येईल। काय होतं महाराज, देवाच्या सानिध्यात राहू नये, देव पूर्ण कळत नाही गुरुची कृपा झाल्याशिवाय। नामदेवाला देवाचं दर्शन झालं होतं, नामदेवाला देवाची कृपा झाली होती, नामदेवा सगळं देव बोलत होता, पण गुरु जोपर्यंत विशोबा खिचर मिळाली नाही तर तोपर्यंत विश्वराचं स्वरूप पूर्ण समजलं नाही। मग गुरुशिवाय गुरुविना अनुभव कैसा कळे, किंवा गुरुविना को न बतावे बाट, बड़ा बिकट हे यमघाट, भ्रांति की बाड़ी नदिया भीष्मो अहंकार की लाट, गुरुविना को न बतावे बाट। आता आपण सर्वजण आलेलो आहोत। गुरु या शब्दाचा अर्थ आहे गुरुपेक्षा जगात कोणी मोठा असू शकत नाही। गुरु म्हणजे मोठा, लघु म्हणजे लहान। या ठिकाणी गुरुशिवाय मोठा कोणीच नाही। भगवान श्री रामचंद्रजी अयोध्यामध्ये जन्माला आले, परंतु अयोध्यात जन्माला येऊनही त्यांनी स्वतः गुरुच्या आश्रमात गुरुकुलामध्ये प्रवेश घेतला, गुरुच्या आश्रमात गेले आणि विद्या अध्ययन जाऊन गुरुच्या आश्रमात केलं। त्यांचं नाव आहे वशिष्ठ ऋषी। वशिष्ठाच्या आश्रमात श्री रामचंद्रजी शिकण्याकरता गेले। गुरुग्रह गई पडन रघुराई, अल्पकाल विद्या सब पाई। गुरुच्या आश्रमात जाऊन विद्या अध्ययन केलं म्हणजे गुरुच्या आश्रमाशिवाय गुरुच्या कृपेशिवाय विद्या प्राप्त होत नाही। आता काय होतंय, आपण थोडी श्रीमंती असेल, आपल्याकडे थोडे पैसे असेल तर आपल्या मुलाला शिक्षण द्यावं वाटतं, अध्यात्म द्यावं वाटतो, गुरुकुलातलं ज्ञान द्यावं वाटतं। पण आपल्या श्रीमंतीच्या बळावरती आपण काय करतो, एखादा महाराजच शिक्षकच आपल्या घरी आणतो आणि आपल्या मुलाला शिकवायचा प्रयत्न करतो। दशरथाला ती जमलं नसतं का? दशरथाकडे काय पैसे कमी होते का? आपल्याकडे आहे तरी काय, राजा दशरथ हो, चक्रवर्ती राजा दशरथ आहे, सम्राट राजा दशरथ आहे, तरी पण राजा दशरथाने शिक्षक घरी आणले नाही तर शिक्षकाकडेच गुरुकडेच आपले विद्यार्थी म्हणजे शिष्य मुलं पाठवले आणि विद्या दिली। काय होतं, घरी आणून विद्या दिली शिकवली तर विद्यार्थ्याचा भाव शुद्ध राहत नाही। नीट ऐका, विद्यार्थी म्हणतो आम्हाला काही गुरुजी काही फुकट शिकवतं का, आमचा बाप पैसे देतो म्हणून शिकवतात। हा भाव आला, अहंकार आला, घमंड आला की विद्या संपली। मग मायबाप विद्या प्राप्त करायची असेल तर विद्या घेण्याकरता, ज्ञान घेण्याकरता घमंड अहंकार हे चालत नाही, पैशाने ते मिळत नाही। काय झालं, एक राजा उदाहरणांनी सांगतो, ऐका, नीट ऐका बरं का धर्मनाथ महाराज। तुम्ही रोजच ऐकत आहे, सगळ्याला ऐकवा बरं का। धर्मनाथ महाराज किती भाग्यवान आहे बघा ना, या वयात माझ्या संग राहतात बघा ना, या वयात किती माझ्या संग राहून रोज शूटिंगचं काम करतात, पण ते लोकांचे चित्रीकरण करतात, ते कधी पिक्चर मध्ये येत नाही।
हे पण ध्यानात ठेवा. सेवा करत असताना पडद्यामागून करतात. कामारे बटीक सेवेचा सेवक दीनपणे रंक बरं का, त्याप्रमाणे हे सेवा करत आहे. माय बापांनो, आता ऐका, आपण ऐकताय ना, चिंता नाही ना, काही टेन्शन नाही ना, समुद्रात जायचं आहे ना, पाण्यातले नाव हलणार आहे ना, डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे. पण अरुणगिरी तुमच्या संघ आहे ना, घाबरायचं कारण नाही ना. गेले तर सगळेच रवणार, राहिले तर सगळेच रवणार. भीती घ्यायची आहे, कारण काही टेन्शन घ्यायचं नाहीये. कारण मला काही मागण पुढं संसार रड नाही, माझी कोणी वाट पाहत नाही. आणि तुम्हाला तरी कोण वाट पाहणार आहे? आता तुमचं तरी कोण वाट पाहणार आहे? अहो, गुरुच्या संगतीत गेल्यावर काय भीती महाराज, काय भीती बाळगायची आहे? गुरुच्या संगत टेन्शन घेऊ नका, कारण तुम्हाला मी घरी व्यवस्थित नेणार आहे, टेन्शन घेऊ नका. आणि तुमच्या घरी परत सोडणार आहे, टेन्शन घेऊ नका. मी तुमच्या संग राहणार, भीती बाळगू नका. भीतीवरती सांगतो. आता ऐका, आमच्या टेमकर ताईचं आगमन झालेलं आहे. आता त्या प्रवचन गाळून ऐकणार आहे. धन्यवाद त्यांना बरं का. आता ऐका, माझा मुद्दा काय आहे, आपण सगळेजण बरं का साबजे दादा आनंद घ्यायला आलो की नाही. आता आपण आलेलो आहोत, आपलं एन्जॉय नाहीये, अध्यात्म प्लस आनंद आहे. क्षण एन्जॉय करा, क्षण एन्जॉय केला पाहिजे. प्रत्येक क्षण आनंदात उपभोगला पाहिजे. ते पानं हलता कसं आहे त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. तो वारा येतो कसा, ते पिंपळाचं पाल हलतं कसं, हे जे निसर्ग आहे, हे जे सौंदर्य आहेत, विश्वराचं जे सौंदर्य आहे, विश्वराचे जे नॅचरल निसर्ग आहेत, त्यातला जो आनंद आहे, हा क्षण एन्जॉय त्याला म्हणतात. काही माणसं फोटो तितके रंगतात, फोटो काढायचा असला चारा इतका गोड करतात, आणि फोटो काढला नको पाहिलं नाही होतो, असं तिकडे पाहावंच वाटत नाही. असे चेहरे काही असतात. अहो, चेहरा म्हणजे कॅमेरा म्हणजे खरं सांगा, दर्शन द्यायला आरसा आहे का नाही? ज्याचा चेहरा चांगला असेल, आरसात जसा फोटो काढायचा असेल तर माणसं चेहरा कसं करतात, लगेच पावडर लावून आहे क्लिअर. आता काही विचारूच नका, दाढे बिडे सगळ्यात वाढलेले. आता चेहरे विचारायचे नाही कोणाचे, कारण नर्मदा म्हणजे वैराग्याची भूमी आहे. या ठिकाणी सर्वस्वाचा त्याग करून भक्ती करायची आहे. आता नेमकी वैराग्य म्हणजे काय आणि त्याग म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी फार भिन्न आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, आपल्याला परमार्थ करत असताना सर्वात महत्वाचं आहे ते चिंतन. कारण चिंतन करणं हा सोपा मार्ग आहे. ध्यान, ज्ञान, वैराग्य, योगा, जप, अनुष्ठान या सगळ्या गोष्टी खडतर आहे, अवघड आहे. या सर्वांना कळेलच असं नाही, समजेलच असं नाही, आणि समजल्या तरी करता येईलच असं नाही. लक्षात घ्या. कारण त्याच ठिकाणी वैराग्याच्या गोष्टी त्या ऐकल्या त्या कानी आता ऐशे कोणी होणे नाही. नारंगिरी बाबांच्या बाबतीत आपण पाहिलंय काय वैराग्य होतं महाराज नारंगिरी महाराजांकडे, काय त्या तप होतं नारंगिरी महाराजांकडे, काय असणारा अधिकार होता नारंगिरी महाराजांकडे. तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नेतेम नमो नारायण गिरीम परब्रह्म स्वरूपम. या श्लोकाचा अर्थ जर बघितला तुम्ही सगळेजण अनुभवताय की नाही, आपण सगळे दादा, तप आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, भक्ती आहे. या चारही गोष्टी परिपूर्ण ज्यांचं जीवन होतं त्यांचं सानिध्य अरुणगिरी महाराजांना 12 वर्ष घडलेलं आहे. याच्यापेक्षा काय भाग्य पाहिजे महाराज. चरणाची सेवा, आम्ही चरण सेवा करत असताना, पाय दाबत असताना रोज नेम असा होता, मी दिवसभर कोठीची सेवा माझ्याकडे बेटामध्ये 12 वर्ष होती. सराला भेटला कोठी करत असताना म्हणजे भंडारा जेव घालायचं काम माझ्याकडे होतं. 12 वर्ष कोठीची सेवा होती. अनेक लोकांना जेव घालण्याचं काम माझ्याकडे होतं. पण ते झाल्यानंतर रात्री पाय दाबायची सेवा माझ्याकडे होती. अनेक लोक यायचे, अरुणगिरी बाबा आम्ही पंक्तीवाले आले की आम्हालाही सेवा करू द्या. तिथे स्त्री पुरुष भेदच नव्हता. बेटाच्या परंपरेमध्ये स्त्री पुरुषाला भेद नाही, कारण स्त्रियांनाही तेवढाच अधिकार, पुरुषाला तेवढाच अधिकार. नारंगिरी बाबांनी कोणाचा कधी भेद केला नाही. नाही तर आजच्या काळात आपण पाहतोय, आजच्या काळात आपण अनुभवतोय, काही लोक स्त्रियांचा स्पर्श झालेलं अन्न खात नाही, स्त्रियांची सावली पडलेले अन्न खात नाही, त्यांना ते चालत नाही. ते का चालत नाही मला माहित नाही, पण माझ्या गुरुने आम्हाला असं काही शिकवलं नाही. शास्त्र काय सांगतं, यारी यारी लहान थोर याती भलती नारी नर करा रे विचार न लगे चिंता कोणाची. नारी असू द्या, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, सकाळासी येथे आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार हरिनामे. काय होतं, स्त्रियांनाही अधिकार आहे, पुरुषालाही अधिकार आहे. इथे कुठेही अंधश्रद्धा नाही. तुकाराम महाराज काय सांगतात, बाबा रे खऱ्या अर्थाने नाथ महाराज पण म्हणतात, नर अथवा नारी होका दुराचारी आणि मुखी गाता हरी पवित्र. तो नर असू द्या, नारी असू द्या, मुखी हरी मुखाने गायला तर दोघेही पवित्र होतात. मग सगळ्यांना इथे अधिकार आहे. ज्ञानोबरायांनी इतकी क्रांती केली, इतकी क्रांती केली. एक ओबी सांगतो ऐका,
बाळे नारी नर आदी करूनी वेश्या ही हिलाही परमार्थात अधिकार दिलेला आहे आमच्या संतांनी. याच्यापेक्षा काय सांगायचंय, कारण वेश्य गणिका ती सत्य लोकांनी लिही, धुंद झाला तुझा दरबार. हा अभंग पाहून घ्या बरं का महाराज, हा अभंग पाहून घ्या. धुंद झाला तुझा दरबार, त्या अभंगामध्ये वेश्य गणिका ती सत्य लोकांनी नेली. काय झालं, तिला सुद्धा सत्य लोकाला नेलं की नाही. चोराला सुद्धा, वाल्मिकी सारखा चोर गुंडा सुद्धा आमच्या संत नारदाला भेटला आणि वाल्याचा वाल्मिकी झाला. संत सहवासाचा परिणाम. बांद्रे पाटील काय असतो बघा, वाल्य होता, वाल्य कोळी होता, पातकी होता, त्याचे इतकं पाप आपण कोणीच केलेलं नाही. त्याचं कामच होतं आला रे धरा रे मारा रे, आला रे धरा रे मारा रे. ह्या सगळ्या गोष्टीत तो प्रवीण होता. या सगळ्या गोष्टीत करत असणारा तो वाल्मिकी. पण संत नारद मुनी भेटले त्यावेळेस काय तो फुलाचा हार घेऊन गेला होता का? फुलाचा हार घेऊन गेला नाही. मारावाया यानी उगारीला हात मारण्याकरता शस्त्र घेतलं, धावला. नारद म्हणले नारायण नारायण नारायण. मार बाबा, पण कशा करतो मारतो? रोज मारून पाप केलं, आतापर्यंत एवढं पाप झालेलं आहे. ते पाप तू कोणाकरता केलं? मग त्याचं चक्र लागलं फिरायला. तो म्हणाला माझ्या बायको मुला करता, आई बापा करता. मग ते म्हणाले बायको मुलं आई बाप ज्यांच्याकरता तू ते पाप केलं ते तुला ते पाप फेडू लागतील का, भोगू लागतील का? ते म्हणले का लागणार नाही. म्हणले जा विचारून ये घरी जाऊन. हा निघाला. नारद म्हणले जा घरी जाऊन विचारू नये. नारद असणारे तिथे उभे होते. हा जर लांब गेला. म्हणले चांगले महाराज भेटले, मला घरी काढून देता आणि तुम्ही इकडे रस्ता धरता का? नारद म्हणले तसं नाही करणार बाबा, तसं करणारच नाही. कारण मी भेटल्यानंतर आता तुला जोपर्यंत रस्त्याला लावित नाही तोपर्यंत मी काही रस्ता धरणार नाही, घाबरू नको. अरे पण तुझा भरोसा काय? म्हटले नारदा. मग झाडाला बांधून ठेवलं वाल्यानी. वाल्या घरी गेला. पत्नीला विचारलं. म्हटले आतापर्यंत पत्नीला विचारलं मी तुझ्याकरता जे केलं, पाप करून आणलं, रोज माणसं मारले, हे पाप केलं आणि संसाराची उपजीविका भागण्याचं काम केलं, या पापात तुम्ही सहभागी होणार का? पापामध्ये सहभागी होणार आहे का? पत्नी म्हणाली बाबा जरा गरम डोक्याचा आहे. काही माणसं असे गरम डोक्याचे असते, काय सांगा, बायकोला बोलणंच घेत नाही बरं का धर्मनाथ महाराज. तुम्हाला अनुभव नाही, तुम्ही हो म्हणू नका. त्या आजोबा आजीला विचारा काय होतं, तुम्ही कुठे हो म्हणले तर कसं जमणार महाराज, तुम्ही अजून नाही ना हो, ब्रह्मचारी बरं. काय झालं, त्यांना जेव घाला. सांगितलं की आता तुम्ही जे पाप केलं त्यामध्ये तुम्ही सहभागी होणार का? पत्नीने विचार केला. हो म्हणावा योग्य नाही, नाही म्हणायचं धाडस्त नाही. बाबा गरम डोक्याचा आहे, रोज हाना मारा रे धरा रेच काम करतो, तलवार शस्त्र हातातच होतं. नाही म्हटलं तर आपल्याकडे ठेवून देईन, काय सांगा. नाही म्हणायची हिंमत नाही, हो म्हणावं ते खरं नाही. मग तिनं सांगितलं एक काम करा, तुम्ही फार दुपारच्या वेळेला आले, दुपारची वेळ झालेली आहे, थकून आलेले आहेत, उन्हातून आलेले आहेत, घामाघूम झालेले आहेत, भुकेने व्याकुळ झालेले आहेत, तहानीने व्याकुळ झालेले आहेत, जरा खाली बसा, पाणी घेऊन येते, पाणी प्या, थंड व्हा, थंड डोक्याने जरा मला प्रश्न विचारा मग मी सांगते. तो म्हणला ठीक आहे जा पाणी घेऊन ये. ती गेली घरामध्ये, पाणी आणलं. कोमनेबाई पाणी आणलं, तांब्या भरून पाणी आणलं. पाणी घेऊन आली, हातात तांब्या घेतला आणि आल्या आल्या पाणी घेतलं आणि तांब्या घेतला आणि धाडकन फडचीवर आदळला. आता त्यावेळेस फडच्या होत्या की नाही तुम्ही कल्पना करा, पण आपल्या भाषेत होत्या, समजून घ्या. फडचीवर आदळला, धाडकन आवाज झाला. हा पळत गेला. काय झालं? ती म्हणले काही नाही, मला विंचू चावला. नीट ऐका, मला विंचू चावला, फार वेदना होऊ लागल्या, फार दुःख होऊ लागलं, मला विंचू चावलेला आहे, मला फार वेदना होत आहे. त्यावेळेस फार त्रास होतोय. ती म्हटली फार त्रास होतोय, मला वेदना होऊ लागल्या, फार त्रास होतोय. मग एक काम करा ना. म्हणले काय? काही नाही, मी तुमची अर्धांगिनी, तुम्ही माझे पती आहात, मी तुमची पत्नी आहे, माझ्या अंगात फार वेदना होत आहे, मला फार त्रास होतोय. मग एक काम करा, माझ्या अंगातल्या वेदना अर्ध तुम्ही घ्या ना. तो म्हणला हे कसं शक्य आहे? तुम्ही जागे आहे का सगळेजण? तो म्हणला हे कसे शक्य आहे, तुझ्या अंगातले वेदना मला कशा घेता येईल? मग ती म्हणली महाराज तुम्ही आतापर्यंत पाप केलं का पुण्य केलं मला माहित नाही, मग तुमचं पाप आणि तुम्ही, माझं आणि तुमच्या पापाचा काय संबंध? म्हणले जसं माझ्या अर्ध्या अंगातल्या वेदना तुम्हाला घेता येत नाही तसं तुमचं पाप मला घेता येत नाही. तुमचं पाप आणि तुम्ही. त्याचा डोक्यात काटका पडला, बायको मला कामाला येणार नाही. मग गेला, मुलाकडे गेला. म्हटले मुलांना विचारलं का रे मी जे पाप करून आणलं त्यामध्ये तुम्ही सहभागी होणार का? मुलं म्हणले बाबा जोपर्यंत मुलं उपवर होत नाही, जोपर्यंत माणसं 2 हाताचे 4 हात करून दिले होत नाही तोपर्यंत आईबापाचं कर्तव्य त्यांचं संगोपन करणं. आम्ही अजून लहानच आहोत, तुमचं पाप आणि तुम्ही, आमचा संबंध नाही. ठीक आहे. मुलाने हात काढून घेतला. आईबापाकडे गेला. आईबाबाला सांगितलं बाबा आतापर्यंत मी जे केलेलं आहे, आतापर्यंत मी तुमच्याकरता कमवून आणलेलं आहे, जे पाप केलेलं आहे त्या पापामध्ये तुम्ही सहभागी होणार का? आई वडील म्हणाले बाबा एकदा स्वतःच्या पायावर मुलाला उभा करून दिलं की बापाचं कर्तव्य संपलेलं असतं. बाप मुलं जाणी आणि त्यांचं काम जाणी. आता आमचं आणि त्या पापाचा काही संबंध नाही. माय बाप सांभाळीती, लोभा कारणे पाळीती. त्यांनी सांगितलं आमचा संबंध नाही, तू आणि तुझं पाप.
आता वाल्ह्याला असं सांगितल्यानंतर घटना काय घडली लक्षात आलं, ना आईबाप कामाला येतात, ना पत्नी कामाला येते, न मुलं कामाला येतात. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिसून सर्व मिथ्या ये जाणून शरण रिगा देवासी. मायबाप सर्व मिथ्या आहे. धन असेल, दारा असेल, पुत्र असेल, बंधू असेल, सोयरे असेल, हे सगळेजण अंतकाळी आपल्याला कोणी कामाला येणार नाही. म्हणजे सत्कर्म, सदाचार, सद्विचार, सद्भावना हे जे केलेलं कामाला तेच आपल्याला कामाला येणार आहे. मायबापांनो, मग आपल्याला कामाला येणार आपण कमवलेलं पाहिजे. नारदाला थोडा नारदाचा सहवास घडला वाल्याकोळ्याला, वाल्याचा वाल्मिकी झाला. ही संत सहवासातली महती आहे, ही संतांच्या सहवासातली किमया आहे मायबापांनो. म्हणून ध्यान कोणाचं करावं ते गुरुचं. ध्यान कोणाचं करायचं? गुरुचं करायचं आहे. पूजा कोणाची करायची? गुरुची करायची आहे. कारण गुरुच्या पूजेने काय होत आहे महाराज, गुरुच्या ध्यानाने काय होत आहे, गुरुच्या मंत्राने काय होत आहे. मंत्र बोलून गुरुर वाक्य काय होतं, गुरुच्या मुखातून निघालेलं वाक्य त्याचा जप केला तरी मोक्षाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. कल्पना करा, नारायणगिरी बाबांचा अनुभव आपल्या सर्वांना जवळजवळ आहेच आहे. असा कोण व्यक्ती आहे की ज्याला नारायणगिरी बाबांचा अनुभव नाही? असा याच्यात कोणीच नाहीये, जवळजवळ आपल्या सर्वांनाच आहे. बाबांनी सहज ज्याच्यावर कृपा केली, सहज आशीर्वाद दिला, त्याचं कल्याण झालं की नाही, त्याचं भलं झालं की नाही आपण अनुभवलेलं आहे. आणि एखाद्याला बाबांनी शाप दिला, तो किती मोठा असला, वाटुळं झालं की नाही याचे अनुभव आहे. आता मला युट्यूबला असल्यामुळे बोलता येणार नाही, पण अशी हातभर यादी आहे की बाबा ज्याच्यावर रागवले, शाप दिला, ते मोठे मोठे होते, संपून गेले, नाव संपलेलं आहे, राहिलेलं नाही. फार राजे महाराजे संपलेले आहे. आणि एखाद्या झोपडेवाला आशीर्वाद दिला, त्याची सुद्धा प्रगती झालेली आणि कल्याण झालेलं आहे. असो, अशा या पद्धतीने संतांच्या वाणीतून सहज शब्द निघाले तर कल्याण करून जातात. कधी कल्याण करता हे सांगता येत नाही. सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविते. या न्यायाप्रमाणे काय होतं, संत सहज बोलले तरी कल्याण होतं. आणि म्हणून संतांची कृपा आपल्यावर व्हावी आणि संतांच्या सानिध्यात तीर्थयात्रा घडावी. तीर्थयात्रे सुखे जाऊ, वाचे विठ्ठल नाम घेऊ, संतासंगे सेवो वासुदेव धनी भरी. संतांच्या सानिध्यात तीर्थयात्रा करायला आलेलो आहोत. आता आपण बघा रे, किती जण भजन करत आहोत. गाडीत कोणीच कोणी गप्पा मारित नाही, विनाकारण कोणी बोलत नाही, टेन्शन कोणी घेत नाही, मोबाईल मध्ये दुसरं काही पाहत नाही, हरिपाठ काकडाशिवाय राहिल्याशिवाय राहत नाही. आणि सगळे जण भजन करतो की नाही आपण. किती हरिपाठ सुंदर झाला काल गाडीमध्ये. 1 नंबरच्या गाडीत किती हरिपाठ सुंदर आमच्या मावश्या ताई भजन म्हणल्या. 2 नंबरच्या गाडीतलं मला माहित नाही, कारण तुम्ही केलं की नाही मलाच ते सांगता येत नाही. पण 1 नंबर गाडीत भजन झालं. काल हरिपाठ झाला की नाही? कोणी हो म्हणा ना, केलं की नाही? हा झाला होता. हरिपाठ सुंदर झालेला आहे. काय होतं महाराज, हरिपाठाची व्याख्या सांगत असताना हरिपाठ काय सांगतो आहे महाराज, चहुवेद जाण साही शास्त्री कारण 18ही पुराण हरिशी गाते. आता ऐका, 4 वेद आहेत, 6 शास्त्र आहेत, 18 पुराण आहे आणि श्रुती उपनिषद अनेक आहे. या सगळ्यांचं सार काय आहे? संस्कृत भाषेतून बोललं तेही ज्ञानच आहे, प्राकृत भाषेतून बोललो तेही ज्ञान आहे, ग्राम्य भाषेतून एकदम मराठी बोललो ते ज्ञान आहे, हिंदी भाषेतून बोललो का भारताची ग्राम्य भाषा हिंदी आहे त्यातून ते ज्ञान आहे. भाषा कुठलीही असू शकते, ज्ञान कुठलंही असू शकतं. ज्ञानाचे विविध प्रकार आहे. ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, तत्वज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे. ज्ञानाचे विभिन्न प्रकार शास्त्रांनी सांगितलेले आहेत. आत्मज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ईश्वर प्राप्ती होत नाही. आत्मज्ञान बिना नर भटकते हे कहा मथुरा कहा काशी. मग आत्मज्ञान व्हायला पाहिजे. आत्म्याचं ज्ञान, आत्मज्ञान होण्यापर्यंत तोपर्यंत नाही तर मथुरेला जा का काशीला जा, काही परिणाम होणार नाही. उघडून प्या तुम्ही मथुरा आणि काशी, काही फायदा होत नाही. आत्मज्ञान व्हायला पाहिजे. आता ज्ञानाचे प्रकार फार आहे. शास्त्र सांगत असताना 4 वेद आहे, 4 मुक्ती आहे, 4 युग आहेत, 4 वाण्या आहेत, 4 खाण्या आहेत. कोणत्या कोणत्या महाराज? 4 खाण्या जर बघितल्या, जारद अंदाज उद्वेज सुद्वेज 4 खाणी आहेत, 4 वाण्या आहेत. परा पश्यंती मध्यमा वैखरी 4 वाण्या आहेत. परा पश्यंती मध्यमा वैखरी आपण बोलतो जी आहे ती वैखरी वाणी आहे. संत बोलतात ते मध्यमाने जप करतात, वैखरीने बोलत असतात. परिणाम ह्या 4 प्रकारच्या वाण्या आहेत. 4 प्रकारचे युग आहे. सतयुग, त्रेतायुग, कृतयुग, द्वापरयुग आणि कलियुग. सतयुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापरयुग आहे, कलियुग आहे. 4 युग आहेत. बरं, 4 वेद आहे. ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद आहेत. आता आपल्या 4 प्रकारच्या 4 मुक्ती आहेत. बरं, स्वरूपता, सलुकता, समीपता, सायुज्यता 4 प्रकारच्या मुक्ती आहेत. आता वेद जर पाहिले तर 4 प्रकारचे आहेत. 4 प्रकारचे वेद, 6 प्रकारचे शास्त्र, 18 प्रकारचे पुराण. 18 प्रकारचे पुराणामध्ये नर्मदा महापुराण आहे. आपण ज्या नर्मदेची यात्रा करत आहोत त्या नर्मदेचे एक महापुराण आहे. मग नर्मदा पुराण हे स्वतंत्र गंगेचं पुराण आहे ना, नीट ऐका. आता शास्त्र, वेदांत, अद्वैतवाद, आता त्या ठिकाणचे अनेक प्रकार आहे.
वेदांताचे प्रकार फार सांगितलेले आहे, शास्त्राचे प्रकार फार सांगितलेले आहे, पण या सगळ्याचा मतीत अर्थ काय आहे ते कळलं पाहिजे. जोपर्यंत वेद असेल, वेद कळायचा असेल तर वेद कळणं इतकी सोपी गोष्ट नाही, वेद समजून घेणे इतकी सोपी गोष्ट नाही. कारण ब्रह्मनिष्ठ असल्याशिवाय आणि त्या वेद म्हणायचं असेल तर सुचिभूत असल्याशिवाय ते वेद वाचता येत नाही, वेद म्हणता येत नाही. चतुश्लोकी वेद होतं, त्याचं रूपांतर अनेक प्रकारचे झाले. चतुश्लोकी भागवत होतं, 4 प्रकारचे वेदामध्ये सगळ्या प्रकारचे वेद ज्यावेळेस अध्ययन करत असताना अवस्था सुचिभूत असावी लागते, तेव्हा वेदाचं अध्ययन करता येतं. वेदाचा अर्थ काय आहे नीट ऐका. बरं, शास्त्र काय सांगताय, शास्त्राचा अर्थ काय आहे नीट ऐका. पुराणाचा अर्थ काय आहे ते नीट ऐका. आता वेद आहे, वेदाने भगवंताची स्तुती केली, वेदाचे सूत्र आहेत, ते सूत्र कळायला तुम्हाला एक तर संस्कृत भाषेचं ज्ञान असावं लागतं, ते योग्य ज्ञान असावं लागतं, ते परिपूर्ण ज्ञान असावं लागतं आणि ते आपल्या सद्गुरूकडून घ्यावं लागतं. कारण मंत्र जपायचा असेल, शुद्ध नसेल, अशुद्ध मंत्र असेल आणि संस्कृत भाषेतून तुम्ही बोलत असेल तर कदाचित मंत्र जरी चढे थोडा तरी धडच वये वेडा. माणसं वेडे सुद्धा होतात. मंत्र चुकले आणि त्याचा जप केला, विधी नीट कळालं नाही तर दादा होतं काय, मंत्र चुकल्यानंतर माणसं वेडे पण होऊ शकतात. मग माणसं वेडे होत असेल तर असे मंत्र जपून फायदा काही होणार आहे का? आपल्याला सद्गुरूच्या मुखातून वाक्य निघालेलं मंत्र जर जपला तर कल्याण झाल्याशिवाय राहत नाही, मोक्ष मिळाल्याशिवाय राहत नाही. तर संत बोलतात तेच वेद आहे, संत सांगतात तेच शास्त्र आहे, संत सांगतात तेच पुराण आहे. हा आमचा आत्मविश्वास आहे. काय होत आहे महाराज, शास्त्रांनी सांगितलेलं आहे. कारण वेदांनी भगवंताची स्तुती केलेली आहे, वेदांनी एवढी स्तुती केली, देवाची एवढी स्तुती केली, पण त्या वेदाला सुद्धा वर्णन भगवंताचं करता आलं नाही. कारण शेषाने भगवंताचं वर्णन केलं, शेषाला 1000 फणा आहे तरी पण भगवंताचं वर्णन करता आलं नाही. बरं, ते वेद अनंत बोलीला अर्थ इतुकाची साधेला विठोबासी शरण जावे. बस, ईश्वराला शरण जा. वेदाचा अर्थ काय, भगवंताला शरण जा, भगवंताची भक्ती करा. पुराणाचा अर्थ काय आहे, पुराण तेच सांगतात की नाही. बरं, शास्त्र काय सांगतं तेच सांगतंय की नाही. शास्त्राचा अर्थ आहे भगवंताची भक्ती करा, पुराणाचा अर्थ आहे भगवंताची भक्ती करा, वेदाचा अर्थ आहे भगवंताची भक्ती करा. म्हणजे अर्थ मतितार्थ ईश्वर प्राप्तीच आहे, मोक्ष मिळवणं हेच आहे. मग वेद सांगत असेल, पुराण सांगत असेल, शास्त्र सांगत असेल, श्रुती सांगत असेल, सगळ्याचा अर्थ ईश्वर प्राप्ती जर असेल, भगवत प्राप्ती असेल तर ते संत आम्हाला सरळ भाषेतून सांगत असतात. आता कळलं का महाराज? कल्पना करा, मी उदाहरणाने सांगतो. कल्पना करा, एका माणसाला मुंबईला जायचं होतं, मुंबईवरून कोणतरी आलेलं आहे इथे, मुंबईला जायचंय. आता मुंबईला एका माणसाला जायचंय, घडलं काय, तो आपल्या श्रीरामपूरहून असणार मुंबईला जायचं रे. एक माणूस मुंबईला निघाला ट्रेननी. आता एका सीटवर एक बसलेला होता, दुसऱ्या एका सीटवर बसलेला होता आणि दोघांची मैत्री झाली, ओळख झाली. तो म्हणला, अहो कुठं चालले? म्हणले, काही नाही, माझा भाचा मुंबईला राहतो, फार मोठ्या पदावर, तो इतका सुंदर गायनाचार्य आहे. म्हटले, भारतात त्याच्यासारखा गायक कोणी नाही, त्याच्यासारखा गायक भारतात नाही, म्हणून तो माझा भाचा, मी त्याला भेटायला चाललो. ठीक आहे म्हणाले, त्याला भेटायला चाललो. एक म्हणाला, अहो माझा मेहुणा इतका मोठा गायक आहे मुंबईमध्ये, त्याच्यासारखा गायक जगात नाही, आज त्याला मी भेटायला चाललेलो आहे, आता निघाला. तिसरं म्हणाला, अहो ठीक आहे तुमचा हरकत नाही, पण माझा मावस भाऊ एवढा असणारा सुंदर गायक आहे, म्हटले त्याच्यासारखा जगात नाही. तो म्हणला, नाही रे, तुझ्या मावस भावाचं काय खरं आहे. एक म्हटलं, तुझ्या भाच्याचं काय खरं आहे. एक म्हटलं, तुझ्या मेहुण्याचं काय खरं आहे. यांचे वाद पेटले. कशावरून? तो म्हटलं माझा भारी, हो म्हटलं माझा भारी, तो म्हटलं माझं भारी. आता तिघांचे भांडण राहिले. काही कारण आहे का बाजरे पाटील? तरी भांडण रंगले. भांडणाला कारण राहत नसते हे ध्यानात ठेवा, विनाकारणच होतात, त्याला भांडणं म्हणतात. भांडणं रंगले, बोलायला लागले, बडबड सुरू झाली, रेल्वेना चाललेले होते, नको ते वाद उडले, वाद रंगलेले होते. नीट ऐका, वाद झाले, असणारे रंगले होते. 4-6 माणसं जमले तुमच्यासारखे शहाणे. ते म्हणले, अरे एवढी बडबड करण्यापेक्षा एक काम करा, सोडून द्या, मिटून घ्या आणि जाऊ द्या, आता झोपा म्हटलं. 3 ठिकाणी गेले. तुम्ही जागे पण अजून? हा, मग तुम्ही जागे, बरं. आता ऐका, 3 ठिकाणी गेले, झोपले. दुसऱ्या दिवशी एकाने रिक्षा धरली, तो तिकडे गेला, एकाने रिक्षा धरली, तो तिकडे गेला, एकाने रिक्षा धरली, तो तिकडे गेला. आता एकाचा भाचा होता, एकाचा मावस भाऊ होता आणि एकाचा जागे कसं, हा मेवणा होता, बरोबर, एकाचा मेवणा होता. आता एक गेला मेवण्याकडे, एक गेला भाचीकडे आणि एक गेला मावस भावाकडे. घटना अशी घडली, हे 3 रिक्षा 3 ठिकाणी बसून गेले होते, पण गेल्यानंतर महाराज 3 रिक्षाने गेले, आले एकाच रेल्वेत, भांडले होते एकाच ठिकाणी, झोपले होते एकाच गाडीमध्ये, पण 3 रिक्षाने 3 जण गेले. आणि परिणाम, ते ज्यावेळेस रिक्षा आल्या त्या 3ही रिक्षा एकाच दारात आल्या.
तुम्ही जागे का सगळेजण? आता ऐका, एकाचं ती रिक्षा ती कोणी इकडे आली, ही इकडनं आली, ती समोरून तिथं आली. ते म्हणले अरे तू इथं कसा? तो म्हणलं तू कसा? म्हटले तू कसा? तो म्हणला अरे मी माझ्या भाच्याकडे आलो. तो म्हणलं माझ्या मेवण्याकडे आलो. तो म्हणलं माझ्या भावाकडे आलो. मग एकाचा भाऊ तोच होता, एकाचा मेवणाही तोच होता, एकाचा भाचाही तोच होता, पण ओळख नसल्यामुळे ती संगती झाली होती, ओळख नसल्यामुळे भांडणं झाले होते. सांगा, तिघही एकाच ठिकाणी आले की नाही? नाते वेगळे वेगळे होते, भिन्न भिन्न नाते होते, पण आले कुठे? एकाच ठिकाणी. नद्या अनेक असू द्या, त्याच्या नद्या छोट्या मोठ्या अनेक असू द्या, गंगा अनेक असू द्या, पण सगळ्या नद्याचे पाणी कुठं जाणार आहे? समुद्राला. समुद्र जसा एक आहे धर्मनाथ महाराज, समुद्र जसा एक आहे तशा नद्या अनेक असतात, समुद्र एकच, तसं विश्वर एकच आहे. मग तुम्ही वेदानी जा, शास्त्रांनी जा, पुराणी जा, की नामस्मरणाने जा, की भक्तीने जा, तरी देवाचीच प्राप्ती होणार आहे. म्हणून सगळ्यांचा संगम म्हणजे विश्वर आहे. विश्वरात सर्व भूताना मैत्र करुण एवच निर्ममोह निरंकार सुख दुःख सुखक्षमी. तो विश्वर सर्व जगामध्ये आहे, सर्व भूत प्राणीमध्ये आहे. आमच्या संताला दिसलाय आणि मग ते सांगताय बाबा दुसरं काही करू नका, आता त्याचं चिंतन करा. तो कोणामध्ये? तो माणसामध्ये, तो प्राण्यामध्ये आहे बरं का. चराचरामध्ये गतिर्भृता प्रभू साक्षी निवास शरणम तुरुद प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम व्ययम. तो चराचरामध्ये भरलेला आहे. कोणाचं मन दुखेल असं वागू नका, कोणाच्या मनाला वेदा पोषेल असं बोलू नका, कोणाला आपल्यामुळे दुःख होईल असं वागू नका. आणि हे जर तुम्ही वागले तर दुसरा परमार्थ करायची गरज पडणार नाही. विश्वर आपल्यामध्ये शोधा. तो कोणात कधी प्रकट होईल सांगता येत नाही. आम्हाला भक्त प्रल्हादाला खांबातून प्रकट झाला, दर्शन दिलं की नाही? दिलंय. हो तुम्ही हो किंवा नाही म्हणा ना. तुम्हाला कोणी दम दिलाय का? जा बाबा अरुणगिरी बाबा सांग, पण बोलूच नका असं काही. असं कोणी दम दिलाय का? नाही ना. मग बोला ना हो की नाही. हा खरं असलं तरच हो म्हणा, बघ तेवढं काही हो म्हणू नका. आता ऐका, आहे की नाही? नातं वेगळं आहे, भिन्न आहे. मतिदार्थ एवढाचे शास्त्र एक ध्यानात ठेवा. शास्त्र एकच आहे, भगवंताची प्राप्ती करा. विश्वर प्राप्ती सोडून दुसरा कुठलाही अर्थ नाही. मग नर्मदा यात्रा गेली तरी त्याचीच प्राप्ती व्हावी, अन्नदान केलं तरी विश्वराची प्राप्ती व्हावी, पंढरीची वारी गेली तरी विश्वराची प्राप्ती व्हावी, वेद पुराण शास्त्र वाचले तरी विश्वराची प्राप्ती व्हावी. फक्त एकच आहे, ज्ञानाने अहंकार येतो, ज्ञानाने घमंड येतो, भक्तीने अहंकार निघून जातो आणि भक्तीच्या मागे ज्ञान वैराग्य धर्म पळत येतात. म्हणून जगातली सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे. अहंकार करू नका, पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. स्थिर केली जे आचपळे होती शुद्ध, आणून लाविले पंथिका. असं वाटतं ज्ञान असेल तर माझ्यासारखं कोणी नाही, हा घमंड आला की तिथंच संपून जातात. उद्धवाला घमंड झाला होता, माझ्यासारखं कोणी नाही. भगवंताने उद्धवाला गोपिकांचं पत्र घेऊन पाठवलं, प्रेमपत्र घेऊन जा, जरा माझ्या गोपिकांना भेटू नये. उद्धवाचा अहंकार असा जळफळाट व्हायला लागला. काय देवा, मी असणारा बृहस्पतीचा शिष्य, तू गावरण गोपिका, सामान्य गोपिका, गवार गोपिका, आणि त्यांना तुझं असणारं आठवण म्हणून पत्र घेऊन पाठवतोय. हे छे म्हणले. पण आता नाविलाज झाला, भगवंत पुढे बोलता येत नाही, कारण भगवान श्रीकृष्णाचा तो महामंत्री होता उद्धव. आणि नाविलाज झाला. द्वारकेतून जात असताना, मथुरेतून जात असताना ज्यावेळेस गेले, उद्धवाना गोपिकाची भक्ती पाहिली तर त्या ठिकाणी गोपिकाच्या भक्तीपुढे ज्ञानाचा जो घमंड होता उद्धवाचा सगळा चक्काचूर झाला. आणि मग त्यावेळेस उद्धवाच्या मुखातून शब्द बाहेर पडले, ज्ञान बजावे दुमदुमी प्रेम बजावे ढोल. प्रेमाने ढोल वाजेल, ज्ञानाची दुमदुमी चालणार नाही. म्हणून प्रेम सर्वात श्रेष्ठ आहे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, आणि अभिमान नित्ता नवा. तया माझी भक्ती असावी, प्रेम असावं आणि ते ज्ञान असावं. भक्तीशिवाय ज्ञान नसावं, प्रेमाशिवाय ज्ञान नसावं. भक्तीशिवाय ज्ञान तेही योग्य नाही, प्रेमाशिवाय ज्ञान तेही योग्य नाही. भक्ती प्रेम युक्त ज्ञान असावं, तेव्हा भगवंताची प्राप्ती होत असते. म्हणून मायबापांनो, आम्हाला संत वचन या जगामध्ये श्रेष्ठ आहे. कलियुगामध्ये एकच साधन आहे, वेद नाही, पुराण नाही, शास्त्र नाही, तत्वज्ञान नाही. कलियुगामध्ये फक्त एकच शास्त्र आहे, सततम कीर्तयन तो माम यतंत दृढव्रतः नमस्यंतस्य मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. म्हणजे कीर्तन करा, तरी कीर्तनाचे नि नटनाचे, नासिले व्यवसाय प्राचित्ताचे.
जे नामाची नाही पापाची आयशे होय. नामस्मरण करा, कीर्तन करा, कीर्तनाशिवाय कलियुगात उद्धार नाही. मग कीर्तन म्हणजे काय? नामस्मरण, हरी कीर्तन, दया क्षमा समाधान संत जन साधिते. ते कीर्तन संत सांगतात सतत करा, त्यांनीच उद्धार होणार आहे. दुसरे शास्त्र, दुसरे पुराण वेद ह्या कलियुगात चालत नाही. फक्त हरी कीर्तन. कारण कलियुगामा जे करावे कीर्तन, तेने नारायण देल भेटे. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरिरूप. म्हणून ते कीर्तन सतत नामस्मरण हरी कीर्तन प्रत्येकाने केलं, निश्चितच आपल्याला मोक्ष प्राप्त होईल, ईश्वर प्राप्ती होईल. आपल्या जे इच्छा असेल सगळ्या पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. मग ते कीर्तन शिकवणारे कोण आहे? कीर्तन करून घेणारे कोण आहे? तर गुरु आहे. आणि गुरुमुळेच हे घडत असेल तर आम्ही गुरुची भक्ती केली तरच कीर्तन करेल. म्हणून ध्यानमूलम गुरु मूर्ती, पूजा मूलम गुरुपदम. का गुरुचं ध्यान करायचं? त्यांच्यामुळे कीर्तन घडेल आणि कीर्तनामुळे मोक्ष मिळेल. आणि हे ज्याच्यामुळे घडेल त्याचं ध्यान करा. म्हणून गुरुचं ध्यान करा. ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम. पूजा करायची असेल तर गुरुचीच करा. मंत्र मूलम गुरु वाक्य, गुरुचंच वाक्य मंत्र आहे महाराज. सहज बोलले नारंगिरी महाराज, अरे हे करा, शिव मंत्र दिला कल्याण होऊन जायचं. महाराज नारंगिरी बाबा सारखा महात्मा या जगात पुन्हा होणार नाही. आणि ते आपल्याला गुरु मिळाले, आपलं भाग्य आहे, आपलं भाग्य आहे महाराज. गुरु काय करतील, गुरु कसं करतील आणि गुरु कोणाला काय घडवतील आणि काय करून घेतील सांगता येत नाही. माझ्या जीवनचरित्रामध्ये आमच्या निळकंठराव तरकाशे बाबूजींनी अरुण उदय नावाचा ग्रंथ काढलेला आहे. आपल्याला जे नवीन असेल त्यांना माहित नाही. मी ज्यावेळेस सरळा बेटामध्ये आलो असताना बेटामध्ये एक घटना सांगतो मी. दादा 5 मिनिटात सांगतो. आता जेवायचं आपल्याला सगळ्यांना, भूक लागलेले आहेत, आपले चेहरे सांगू लागलेले आहेत, गुदगुल्या होऊ लागलेले आहेत. आता आपल्याला तिकून आवाज येत नाही, तोपर्यंत जाता येत नाही. पण 2 मिनिटांमध्ये एक उदाहरण सांगतो, ऐका बरं का. सगळे घेन बाबा, किती सुंदर दिसते पाहिजे, चेहरे किती प्रसन्न आहे, नर्मदेला सगळेजण घे, हे काही ठेवू नको. आमचा धर्मनाथ फार हुशार आहे, धन्यवाद त्याला बरं का. सगळ्यांना नर्मदे. ऐका, एकदा सरला भेटत असताना आबा माझ्याकडे कोठी होती 12 वर्षाच्या काळात. पुण्यतिथीचा काळ होता, पुण्यतिथीचा काळ सरला बेटात. माझ्याकडे कोठीची सेवा होती, भंडाऱ्याची सेवा माझ्याकडे होती. कोठीची सेवा भंडारा असायचा. आणि भंडाऱ्याची कोठीची सेवा करता करता एक दिवस पंगतीला पत्रवाळ्या कमी पडल्या. पंक्तीला पत्रवाळ्या कमी पडल्या. माझ्याकडे कोठी होती. आता ते पंक्तीवाले म्हणाले मला की महाराजजी आम्हाला पत्रवाळ्या द्या, कमी पडल्या. ठीक आहे म्हटलं, पत्रवाळ्या देतोय, परंतु त्याचा मोबदला आमच्या बेटात जमा करावा लागेल. तसं काही देत नव्हतो मी, कारण बाबाचे एक निष्ठ भक्त होतो. त्यांना म्हटलं बाबा तुम्हाला देतो, पण त्याचा मोबदला द्यावा लागेल. ठीक आहे म्हटलं. पुण्यतिथी चालू आहे योगीराज गंगागिरी बाबाची, नीट ऐका. आणि मग पत्रवाळे द्यायला गेलो, गार्डन मधून त्या पत्रवाळ्या काढायला गेलो. ते पत्रवाळ्यावरती घोडी ठेवली होती, पकवत वाजायची लोखंडी घोडी, ती ठेवलेली आहे. पत्रवाळे काढायला गेलो, घोडी त्यावेळेस धाड 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 पडली, मला इथे लागली. आज एक जखम थोडीशी इकडच्या बाजूला आहे बघा, धाडकन लागली. वय माझं लहान होतं, अगदी 14-15 वर्षाचं वय असेल. घोडी लागलेली आहे. 14-15 वर्षाच्या मुलाला ज्यावेळेस लोखंड लागलं त्यावेळेस त्रास होतो, लहानच होतो. बळबळ बळबळ रक्त गळू लागलं. आता वेदना सहन होत नाहीये, दुःख तर साहजिकच आहे. बळबळ बळ रक्त गळू लागलेले आहेत. ती गोडी लागलेली आहेत, लोखंडी गोडी घुसलेली आहेत. तिचा जरा लोखंड घुसला अंगामध्ये, रक्त भळबळ झालंय. सर्व अंगाने कपडे लाल बंद झालेले आहेत त्या रक्तामुळे. लोकांनी उचललं, बाबापर्यंत नेलं. महाराजांचे लोक दर्शन घेत होते, मला बाबांच्या जवळ नेलं. वेदना फार होत्या, असह्य दुःख झालेलं होतं. दादा वय लहान होतं त्यावेळेस. त्या ठिकाणची भक्त मंडळी बाबाकडे घेऊन गेले. आता असह्य दुःख होतं, सहन होत नव्हतं, वय लहान होतं, घोडी जोरात लागली होती, इतकी मोठी घुसलेली होती, भळभळ रक्त होतं. आजही जखम मला ती आहे, तिथली खूण म्हणून. परम असं झालं, बाबापर्यंत नेलं. महाराजांपर्यंत जायपर्यंत असह्य दुःख होतं, सहनच होत नव्हतं. कारण ते वेदना दुःख मला त्रास सहन होत नव्हता. आणि बाबापर्यंत ज्यावेळेस नेलं, महाराजांनी मला जवळ घेतलं. बाबा भिंतीवर बसलेले होते. जुन्या काळातलं बेट आठवा, जुन्या काळातलं बेट ज्यांनी पाहिलं असेल ते आठवा. बाबांनी मला जवळ घेतलं. महाराज म्हणले राजे ये जवळ. आले आणि बाबांनी मला उचलून घेतलं.
बाबांच्या जवळ ठेवलं, मांडीवर घेतलं आणि डोक्यावरून बाबा हात फिरायला लागले, डोक्यावरून हात फिरायला लागले. बाबाचं उपरणं होतं, त्या उपरणाने रक्त पुसायला लागले. हात डोक्यावरून फिरत होते, रक्त ते त्यावेळेस असणारं स्वतः पुसत होते. दुःख होत होतं आणि ज्यावेळेस असणारं दुःख झालेलं होतं, बाबांचा हात डोक्यावरून जात होता. मी जोरात जोरात रडत होतो. लोकांना वाटलं आता आणखीनच त्रास होत होता. मायबापांनो, पहिलं रडत होतं ते दुःखाचं होतं, पण बाबाचा हात गेला त्यावेळेस तो आनंदाचे अश्रू होते की आता अशा हजारो घोडे जरी डोक्यावर पडल्या लोखंडाच्या, तर माझ्या गुरुचा हात मस्तकावर गेला, जन्म सफल झाला. म्हटलं बस, आता जे दुःख नव्हतं ते आनंदाचे अश्रू होते. आनंद अश्रू, दुःखाचे अश्रू, दोन प्रकारचीच माणसं रडतात. एक तर अति आनंदात, एक अति दुःखात तर माणसं रडत असतात. एरवी माणसं रडत नसतात. ते रडणं जे होतं ते आता आनंदाचं होतं. वेदना संपल्या होत्या, दुःख संपलं होतं, रक्त बळबळ गळत होतं, त्याची जाणीव भान राहिलं नव्हतं. बाबा स्वतः डोकं पुसत होते, डोळ्यातून गळगळ गळगळ धारा चालू होत्या. म्हणलं अरुंगिरी, जन्माला आला, जन्म सफल झाला. ज्या सद्गुरूचा हात मस्तकावर गेला, नारंगिरी महाराज सारख्या योगी महापुरुषाचा जन्म सफल झाला. आनंद अश्रू होते. ज्यावेळेस ते वातावरण लाखो लोक पाहत होते, गंगागिरी बाबांची पुण्यतिथी होती, गर्दी चालू होती, बाबा डोक्यावरून हात फिरवत होते. आता महाराज जरी दुःख झालं होतं ते दुःख लगेच संपलं होतं. वेदना संपल्या होत्या, कारण परीस लागल्यानंतर लोखंडाचं रूपांतर सोन्यात व्हायला महिने लागत नाही, घंटे लागत नाही, क्षणात हात होता. तसा नारंगिरी बाबा रूपी परीसाचा हात माझ्यासारख्या एका सामान्याच्या लोखंडाला लागला होता आणि अरुणचा अरुंगिरी केला होता. याला कारण नारंगिरी महाराज आहे. आशीर्वाद दिला आणि लावून हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. हात माथ्यावर गेला होता. हात ज्यावेळेस मस्तकावर गेला महाराज, स्पर्श ज्ञान झालं, वेदना संपल्या आणि त्या दिवशी समजलं, त्या दिवशी वाटलं की आता बास अरुंगिरी, जीवन धन्य झालं, जीवन धन्य झालं, कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संती, भय निरसले खंती. इच्छा केली, संपले, आता जीवन धन्य झालं. नारंगिरी बाबांची कृपा झाली, नारंगिरी बाबांचा आशीर्वाद मिळाला, मस्तकावर हात ठेवला आणि मग या सगळ्या गोष्टी घडल्या नारंगिरी बाबांच्या आशीर्वादाने. जीवन धन्य झालंय ते नारंगिरी बाबांच्या कृपा आशीर्वादाने. आणि म्हणून मायबाप, ध्यान करायचं असेल तर गुरुचं करा, पूजा करायची असेल गुरुची करा, आणि मंत्र जपायचं असेल तर गुरुचे जपा. गुरुशिवाय ईश्वर भेटू शकत नाही. आणि जो गुरुला सोडून करत असेल, गुरुला जुमानीत नसेल, तुम्हाला हजारो पुराण वेद वाचा, स्वप्नात पण देव येणार नाही, हे शास्त्र सांगतो. गुरुशिवाय नाही भेटणार महाराज, गुरुच्या कृपेशिवाय होणार नाही. अहंकार होईल, घमंड होईल आणि पतन होऊन जीवन बर्बाद होऊन वायाला जाईल. अहंकार करू नका, मीपणा करू नका, माझेपणा करू नका. मयार्पित मनोरबुद्धी यो मत भक्त समे प्रिया. मी संस्कृत बोलायला लागलो 2 तास नाही 4 तास नुसतं संस्कृत बोलेल, तुम्हाला काय कळणार आहे? त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती सत्यम ज्ञान मनांतम नित्य मनाकारम भुवनाकारम श्यामनाथ मनातम प्रणमत मनाकारम भुवनाकारम श्यामनाथ मनातम प्रणमत गोविंदम प्रमानंदम. नुसतं संस्कृत बोलणार काय, त्याचा सगळ्याचा अर्थ आहे ईश्वर प्राप्ती, ईश्वराचं नामस्मरण गुरुच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही. म्हणून गुरुचरणी शरण जाऊन गुरुचंच नामस्मरण करत आपण जीवन धन्य करून घेऊ. आपल्याला सद्गुरू नारंगिरी बाबा गुरु मिळाले, अडवंगनाथासारखे संत मिळाले, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आपलं जीवन धन्य करू. पुनश्च सर्वांना धन्यवाद. आज वेळ झालेला आहे. आपण सर्वजण नर्मदेच्या या तीरावरती, समुद्रकाठावरती आज या ठिकाणी जमलेलो आहोत. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. भाग्यवान तुम्ही. आपण जन्मोजन्मीच्या पुण्याईने सत्संग करत करत चाललेला आहोत. चांगलं करता येईल तेच, कारण वाईट कधी होऊ देऊ नका, वाईट करूच नका. आणि दुसरी गोष्ट, या जगात निमित्ताचा धनी केला असे प्राणी. मनुष्यराच्या सत्तेशिवाय पाणही हलत नाही. म्हणून अहंकार घमंड करायची काही गरज नाही, कारण माणसं झोपलेली उठू शकत नाही. आपण इथे आहोत, घरी जाईल काही गॅरंटी नाही. क्षणभंगुर नाही भरवासा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसागा. गुरुचरणी समर्पित होऊन, गुरुचरणी लीन होऊन, आणि ज्यांनी गुरु केला नसेल त्यांनी गुरु करून घ्या. ज्यांनी गुरु केला नसेल त्यांनी गुरु करून घ्या. आणि गुरुनं सांगितलेला मंत्र जपा. भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. नारंगिरी बाबांचा आशीर्वाद आपल्या बरोबर आहे, नारंगिरी बाबांची कृपा आपल्या बरोबर आहे. सर्वांना धन्यवाद देतो. आनंदाने हसत खेळत आपल्याला हा सत्संग आणि हा
आनंद आपल्याला उपभोगायचा आहे। सर्वांना धन्यवाद। जय हरी, जय अडबंगनाथ। अलख निरंजन आदेश। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। धन्यवाद।